नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, HM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण चॅप्टर नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरची थेरी पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज इथून पुढे थेरॉटिकल पाहणार आहोत. मीनिंग दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स शोन इन बॅलन्स शीट मे बी डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू, सो दी इनक्रीज or decrease in the value at the time of admission of new partner belongs to old partners. बरोबर. आता बॅलन्स शीटला आपण ॲसेट्स ट्रान्सफर करत असतो. मग मार्केट व्हॅल्यूमध्ये आणि आपल्या फर्ममधल्या ॲसेटमध्ये यांच्या किमतीमध्ये डिफरन्स येत असतो. मग तो इनक्रीज डिक्रीज होत असतो. त्याचं पोस्टिंग आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटला करावं लागतं. तर ते न्यू पार्टनर्सला घ्यायच्या अगोदर हे सर्व आपल्याला करावं लागतं. पुढे दी न्यू पार्टनर्स हॅज नो राईट ओव्हर सच पास्ट प्रॉफिट, ऑल्सो ही शुड नॉट सफर ड्यू टू लॉसेस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स. तर रिव्हॅल्यू ॲसेट होत असताना जो न्यू पार्टनर्स आपल्या फर्ममध्ये येत असतो तो पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये येत असतो. तर पाठीमागच्या फायनान्शियल इयरमध्ये त्याचा काही संबंध त्या फर्ममध्ये नसतो किंवा तो प्रॉफिट लॉस हे घेण्यासाठी देखील पात्र नसतो. पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं बघा. सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट्स ऑर अनरेकॉर्डेड लायबिलिटी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. बघा, मग आपण ॲडमिशन करून घेत असताना किंवा फर्ममध्ये एखाद्या पार्टनर्सला घेत असताना अनरेकॉर्ड ॲसेट्स किंवा अनरेकॉर्ड लायबिलिटी ज्या असतात, बरोबर, त्याचं पोस्टिंग आपल्याला करावं लागतं. इट शुड बी शोन इन दी बुक्स बिफोर ॲडमिटिंग दी न्यू पार्टनर्स. बरोबर. तर त्या पार्टनर्सला ॲडमिट करून घ्यायच्या अगोदर आपल्याला प्रोसिजर करावी लागते. सच ॲडजस्टमेंट्स ऑफ व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. बरोबर. तर त्या ॲसेट्स अँड लायबिलिटीजचं आपल्याला रिव्हॅल्युएशन करावं लागतं आणि त्याचं पोस्टिंग रिव्हॅल्युएशन अकाउंट्स किंवा त्याला आपण दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला करावं लागतं. बरोबर. या ठिकाणी आपल्याला बिफोर म्हटलेलं आहे बघा. बिफोर म्हणजेच अगोदर. बरोबर. या ठिकाणी आपल्याला बिफोर म्हटलेलं आहे बघा. बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर्स म्हणजे न्यू पार्टनर्सला घ्यायच्या अगोदरच आपल्याला ही सगळी पूर्तता करावी लागते. पुढे तिसरा पॅराग्राफ बघा. ॲट द टाईम ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ द फर्म ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड. बरोबर. फर्ममधल्या ॲसेट्स असतील, लायबिलिटीज असतील, आपण रिव्हॅल्यूड करत असतो. बरोबर. दी चेंज मेड इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. बरोबर. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट्सला ट्रान्सफर अमाऊंट करावे लागते जी रिव्हॅल्यू झालेली आहे. मग डिक्रीज असू द्या किंवा इनक्रीज असू द्या. बरोबर. ॲसेट्स किंवा लायबिलिटीज त्याची अमाऊंट जो डिफरन्स बिटवीन आहे रिव्हॅल्युएशन झालेली अमाऊंट ती आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटला ट्रान्सफर करावं लागते किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर. रिव्हॅल्युएशन अकाउंट्स किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे दोन्ही पण सेम आहेत. आफ्टर रेकॉर्डिंग दी इनक्रीज ऑर डिक्रीज इन ॲसेट्स अँड लायबिलिटीज दी गेन ऑर लॉस
on revaluation is transferred to old partners capital oblique current account in their old profit sharing ratio. आता प्रॉफिट असू द्या किंवा लॉस त्या ठिकाणी असू द्या, जो आपण ट्रान्सफर करणार आहे तो ओल्ड पार्टनर्सलाच करणार आहे, बरोबर. तर तो कुठं ट्रान्सफर करायचा, तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला आहे का करंट अकाउंट ओपन केला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करायचा आहे. तो ओल्ड पार्टनर्सलाच ट्रान्सफर करायचा आहे, न्यू पार्टनर्सला नव्हे, बरोबर. ओल्ड पार्टनर्सलाच आपण तो लॉस किंवा प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहोत. न्यू पार्टनर्सला येणार नाही, कारण की तो पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये आपण त्याला घेणार आहोत, बरोबर. रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, बरोबर, ही ऑर नावे आहेत, बरोबर. इज ए नॉमिनल अकाउंट, या अकाउंटला आपण नॉमिनल अकाउंट असं म्हटलं जातं. आता पुढे आपण एंट्रीज पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री अशा प्रकारे फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यामधलं 1 नंबर, इन्क्रीजिंग दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड डिक्रीजिंग दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, बरोबर. आता ॲसेटच्या किमतीत वाढ झाली आणि लायबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली, म्हणजे लायबिलिटी कमी झाली. तर अशा प्रकारे ॲसेटच्या किमतीत वाढ झाली आणि लायबिलिटीच्या किमतीमध्ये घट झाली, बरोबर. अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करावं लागतं. मग त्याची एंट्री काय होणार, ॲसेट अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बीइंग दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट इन्क्रीज्ड अँड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी डिक्रीज्ड, बरोबर. म्हणजेच ॲसेटच्या किमतीत जर वाढ झाली असेल तर आपण कुठे घेणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. आणि लायबिलिटीमध्ये जर डिक्रीज झाला असेल, लायबिलिटी कमी झाली असेल, तरी देखील त्याचं आपण पोस्टिंग कुठं करणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. अशा प्रकारे आपण ही पहिली एंट्री पाहिलेली आहे. पुढे 2, डिक्रीजिंग दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड इन्क्रीजिंग दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. आता ॲसेटच्या किमतीमध्ये घट झाली आणि लायबिलिटीच्या किमतीमध्ये वाढ झाली, तर त्यावेळेला आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करावं लागतं, बरोबर. ॲसेटची किमतीत घट झाली, बरोबर, आपण कुठे घेणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. आणि लायबिलिटीच्या किमतीमध्ये वाढ झाली, इन्क्रीजिंग, तरी देखील कुठे घेणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणून एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट अँड टू लायबिलिटी अकाउंट बीइंग दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट डिक्रीज्ड अँड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी इन्क्रीज्ड. अशा प्रकारे आपण हे दुसरे देखील ट्रान्झॅक्शनची एंट्री पाहिलेली आहे. पुढे 3, रेकॉर्डिंग दी अनरेकॉर्डेड ॲसेट्स इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. अनरेकॉर्डेड ॲसेट्स आहे ते आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलेले आहे. तर त्याला कुठे घेणार आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला घेणार. त्याची एंट्री होते ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बीइंग अनरेकॉर्डेड ॲसेट ब्रॉट इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स, बरोबर. अशा प्रकारे आपण हे तिसरं देखील ट्रान्झॅक्शनची एंट्री पाहिलेली आहे. 4, क्रिएटिंग न्यू लायबिलिटी इन दी बुक्स. आता लायबिलिटीचं अनरेकॉर्डेड लायबिलिटी देखील आपण काय केली, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये घेतलेली आहे. तर ते आपण कुठे घेणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, डेबिटला. रिव्हॅल्युएशन अकाउंटचे कुठे घेणार, डेबिटला. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट बीइंग अनरेकॉर्डेड लायबिलिटी ब्रॉट इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, बरोबर. अशा प्रकारे चौथ्या देखील ट्रान्झॅक्शनची आपण एंट्री पाहिलेली आहे. 5, ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट आपण ट्रान्सफर करायला लागलो तर आपल्याला प्रॉफिट कुठे भेटतो, तर डेबिट साईडला भेटतो, बरोबर. क्रेडिट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर आपल्याला डेबिटला काय मिळतो, प्रॉफिट मिळतो. तर मग म्हणून प्रॉफिट डेबिटला असतो, म्हणून
revaluation account debit to old partners capital oblique current account being profit on revaluation account credited to partners capital oblique current account. बरोबर. अशा प्रकारे प्रॉफिटची देखील आपण एंट्री केलेली आहे. 6 ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आता लॉस झाला तर लॉस कसा होतो, तर डेबिट साईड मोठी असते आणि क्रेडिट साईड लहान असते. तर डेबिट साईड मोठी असल्यामुळं क्रेडिट साईडला आपल्याला लॉस मिळतो, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. त्यावेळेला काय करायचं एंट्री, तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर. बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट BM. बरोबर. म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटचे आपण लॉस कुठे घेतो, डेबिट साईडला घेतो, म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट आपण कुठे घेतो, तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतो, म्हणून या ठिकाणी प्रॉफिटची एंट्री देखील आपण पाहिली होती. तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रिएट केलेलं आहे. अशा प्रकारे 5 आणि 6 नंबर देखील ट्रान्झॅक्शनच्या आपण एंट्र्या पाहिलेल्या आहेत. बरोबर. आता आपण पुढे स्पेसिमन पाहणार आहोत. स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर एक कॉलम असतो आणि अमाऊंटचा एक कॉलम असतो. क्रेडिट साईडला देखील पर्टिक्युलरचं एक कॉलम आणि अमाऊंटचं कॉलम. बरोबर. आता आपण डेबिट साईड पाहूया. डेबिट साईडला काय घ्यायचं, टू ॲसेट अकाउंट डिक्रीज इन ॲसेट. ॲसेटच्या किमतीत घट झाली. बरोबर. ॲसेटची किंमत कमी झाली तर कुठे घ्यायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. कमी जर त्या एकाने ॲसेटची किंमत झाली, बरोबर, पूर्वीपेक्षा ॲसेटची किंमत कमी झाली तर काय आहे, लॉस होतो, थोडक्यात लॉस, म्हणून आपण डेबिट साईडला घेणार. पुढे टू लायबिलिटी अकाउंट इन्क्रीज इन लायबिलिटी. आता लायबिलिटीच्या किमतीमध्ये वाढ झाली म्हणजे आपली लायबिलिटी वाढली, देणं आपलं वाढलं, म्हणजे काय, एक्सपेंडिचरचा प्रकार, म्हणून या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटलाच घ्यायचं. पुढे टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, म्हणजे काय असणार आहे, प्रॉफिट. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर्ड. बरोबर. आता क्रेडिट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर क्रेडिट साईड मोठी असेल तर तिची आपण बेरीज करतो, अपोजिट साईडला मांडतो आणि या ठिकाणी काय निघतो, मग आपल्याला डेबिटला प्रॉफिट मिळतो, प्रॉफिट. म्हणून हा प्रॉफिट आपण ट्रान्सफर कुठं करणार, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटला. बरोबर. अशा प्रकारे हे देखील आपण प्रॉफिटचं आपण पाहिलेलं आहे. आता क्रेडिट साईड पाहूया. क्रेडिट साईडला बाय ॲसेट अकाउंट. आता बाय ॲसेट अकाउंट कंसामध्ये इन्क्रीज इन ॲसेट, ॲसेटची किमतीत वाढ झाली तर काय असतो, आपला प्रॉफिटचा भाग असतो, म्हणून या ठिकाणी क्रेडिट साईडला आपण हे ॲसेटची किंमत घ्यायची आहे. बाय लायबिलिटी अकाउंट डिक्रीज इन लायबिलिटी, आपलं देणं कमी झालं म्हणजे लायबिलिटी आपली कमी झाली तर आपण कसं असतो, प्रॉफिटमध्ये असतो. बरोबर. इन्कमचा भाग आहे थोडक्यात, म्हणून क्रेडिट साईडला लायबिलिटी त्या ठिकाणी डिक्रीज झालेली घ्यायची आहे. बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, हे कशाचं आहे, लॉस. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर, म्हणजेच लॉस झाला म्हणजे कसा असतो, मग डेबिट साईड मोठी असते, डेबिट साईडची बेरीज केली, अपोजिट साईडला मांडली, या ठिकाणी बॅलन्स निघाला कुठला, लॉसचा. बरोबर. म्हणून हा लॉस आपण ट्रान्सफर कुठं करतो, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटला. अशा प्रकारे लॉस क्रेडिट साईडला असतो आणि प्रॉफिट डेबिट साईडला असतो. अशा प्रकारे आपण स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट ऑफ अक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस. बरोबर. अक्युम्युलेटेड प्रॉफिट इज द प्रॉफिट अर्नड बाय द ओल्ड पार्टनर्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर्स दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व, वर्कमन कॉम्पेन्सेशन फंड, जॉईंट पॉलिसी रिझर्व्स. बरोबर. हे
ओल्ड पार्टनर्सलाच आपण डिस्ट्रीब्यूट करून देत असतो, बरोबर. न्यू पार्टनर्सला ॲडमिट करून घ्यायच्या अगोदर, बरोबर, आपल्या फर्ममध्ये घ्यायच्या अगोदर हे जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलं असेल, बरोबर, तर हे आपल्याला ओल्ड पार्टनर्सलाच ओल्ड रेशोनं आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यालाच आपण अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस असं म्हणतो, बरोबर. These reserves are on the liability side of balance sheet, therefore transferred on credit side of partners capital oblique current account, बरोबर. हे रिझर्व्स आपल्याला लायबिलिटी साईडला दिसतात, बरोबर. तर ते आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, किंवा पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला घ्यावे लागतात. तर त्याची एंट्री होते एनी टाईप्स ऑफ रिझर्व्स, म्हणजे कोणता पण टाईप्स रिझर्व्स असू द्या त्याला पण डेबिट करायचं. ऑब्लिक अक्युमुलेटेड प्रॉफिट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, बरोबर. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच हे घेतलं जातं. बिंग रिझर्व्स ऑब्लिक अक्युमुलेटेड प्रॉफिट्स ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट, बरोबर. पुढे accumulated loss is the loss sustained by the old partners before admitting the new partners and it is undistributed loss, बरोबर. लॉसचं देखील तसंच, प्रॉफिटचं देखील तसंच आहे आणि लॉसचं देखील तसंच आहे, बरोबर. ॲडमिट करून न्यू पार्टनर्सला घ्यायच्या अगोदर हे ॲक्युमुलेटेड लॉस देखील डिस्ट्रीब्यूट करावा लागतो ओल्ड पार्टनर्सला ओल्ड रेशोप्रमाणे. इट अपेअर्स ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट, देअरफॉर ट्रान्सफर्ड ऑन द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आपल्याला हे अक्युमुलेटेड लॉस ॲसेट साईडला दिलेला असतो, बरोबर. तर तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अशा प्रकारे टाईप्स ते असतात. तर ते आपल्याला अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावे लागतात. म्हणून एंट्री आपल्याला खाली दिलेली आहे बघा. पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू अक्युमुलेटेड लॉस, बिंग अक्युमुलेटेड लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, बरोबर. अशा प्रकारे लॉसची देखील आपण एंट्री पाहिलेली आहे आणि या ठिकाणी वरती प्रॉफिटची देखील एंट्री पाहिलेली आहे. वरती आपण रिझर्व्स आणि प्रॉफिट याची एंट्री पाहिलेली आहे आणि खाली लॉसची देखील एंट्री पाहिलेली आहे, बरोबर. पुढे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स, बरोबर, हा देखील आपण घटक पाहणार आहोत. समटाइम्स कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी ॲडजस्टेड इन दी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आफ्टर दी ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स, बरोबर. आता ॲडमिट करून घेतल्यावर न्यू पार्टनर्सला आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काढावा लागतो आणि त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन आपण नंतर करत असतो. दी कॅपिटल्स ऑफ दी पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड इन एनी वन ऑफ दी फॉलोइंग वेज. खालील प्रकारे आपण ते डिस्ट्रीब्युशन करत असतो, बरोबर. कॅपिटल्स ऑफ ओल्ड पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड ऑन दी बेसिस ऑफ दी कॅपिटल ऑफ दी न्यू पार्टनर्स. इन दिस केस capital of the new partners is taken as base to find out the total capital. The total capital can be calculated as follows. आता न्यू पार्टनर्स किती शेअर्स घेऊन आलेला आहे, बरोबर, त्याप्रमाणे ऑल कॅपिटल आपण काढून घेतो, बरोबर. त्याच्यामधून न्यू पार्टनर्सचं किती आणि ओल्ड पार्टनरचं किती ते देखील आपण काढून घेत असतो, बरोबर. टोटल कॅपिटल बरोबर न्यू पार्टनर्स कॅपिटल गुणवले रेसिप्रोकल ऑफ हिज PSR प्रॉफिट शेअरिंग रेशो. अशा प्रकारे ते काढलं जातं. झेड इज ॲडमिटेड इन दी फर्म विथ 1/5 शेअर ऑफ दी प्रॉफिट्स ऑफ दी फर्म.
आता झेड हा न्यू पार्टनर्स आहे, त्याला आपण ॲडमिट करून घेतलेला आहे. 1/5 शेअर तो घेऊन आपल्या बिझनेसमध्ये आलेला आहे, बरोबर. झेड कॉन्ट्रीब्युट्स ₹50,000 हॅज इज कॅपिटल. 50,000 रुपये त्याचं कॅपिटल आहे. तर एक्स अँड वाय दी अदर 2 पार्टनर्स वेर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 2:3. 2:3 त्यांचा रेशो दिलेला आहे. एक्स अँड वाय जे अदर त्या ठिकाणी पार्टनर्स असतील ते. झेड हा न्यू पार्टनर्स आहे जो ॲडमिट करून आपण घेतलेला आहे, आणि एक्स अँड वाय हे ओल्ड पार्टनर्स आहे, त्यांचा रेशो 2:3 आहे. आता आपण त्यांचा रेशो काढणार आहोत. देन दी रिक्वायर्ड कॅपिटल ऑफ एक्स अँड वाय शुड बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आता आपण एक्स अँड वायचं कॅपिटल काढणार आहोत. आपल्याला हे न्यू पार्टनर जो आहे झेड, बरोबर, याचं कॅपिटल आपल्याला माहीत पडलेलं आहे 50,000. आता आपल्याला त्याच्यावरून त्या ओल्ड पार्टनरचं कॅपिटल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो एक्स शेअर ऑफ प्रॉफिट्स बरोबर. आता त्याचं कसा रेशो आहे, एक्सचा किती आहे रेशो 2. 2 आणि 3ची बेरीज किती 5, म्हणून 2/5 गुणुले कंसामध्ये 1 - 1/5 म्हणजे 1/5 आहे. 1/5 म्हणजे 5 मधला 1 भाग, म्हणजे शिल्लक किती राहिला 4/5, बरोबर. म्हणून 1/5 ह्या न्यू झेड या पार्टनरचा त्या ठिकाणी रेशो आहे, बरोबर. म्हणून 1 - 1/5 बरोबर. म्हणून या ठिकाणी 1/5चं रूपांतर आपण कशामध्ये केलं मग 4/5 म्हणजे ऑर्डर राहिलेलं. म्हणून 2/5 गुणुले 4/5 बरोबर 4 2 8 अंशाला आणि 5 5 25 छेदाला म्हणजे 8/5 हा एक्सचा रेशो आला. तसा आता वायचा काढूया. वाय शेअर ऑफ प्रॉफिट्स बरोबर. आता वायचं किती आहे 3, म्हणून 3/5 गुणुले कंसामध्ये 1 - 1/5 हे न्यू झेडचं ते रेशो आहे. म्हणून 1/5 5 मधला 1 म्हणजेच किती शिल्लक राहिलं 4/5 बरोबर. 3/5 गुणुले 4/5 4 त्रिक 12 अंशाला छेद 5 5 25 12/25 हा वायचा रेशो आलेला आहे. झेड शेअर ऑफ प्रॉफिट बरोबर 1/5 बरोबर. आता बघा या ठिकाणी झेड शेअर ऑफ प्रॉफिट 1/5 आहे बरोबर. आता 1/5 गुणवले, आता ह्याचा छेद किती आहे वरच्या दोघांचा 25, म्हणून आता छेद इथं 25 आणण्यासाठी किती घ्यायचं छेदाला खाली 5 बरोबर. 5 5 25 झालं, म्हणून वरती देखील खाली 5 घेतल्यामुळं वरती 5 घ्यायचा आहे. म्हणजे छेद समान करण्यासाठी या ठिकाणी 25 ह्या दोघांचा छेद आहे. एक्स आणि वायचा छेद किती आहे 25, म्हणून या ठिकाणी 1/5 हा रेशो झेडचा आहे बरोबर गुणुले. आता छेद इथं समान आणण्यासाठी ते किती घ्यायला लागेल 5 5 5 25, म्हणून ह्या ठिकाणी छेदाला 5 घेतल्यामुळे अंशाला देखील ॲटोमॅटिक 5 घ्यायचं बरोबर. 5 1 5 छेद 5 5 25 5/25 बरोबर. या ठिकाणी आलं 5/25 हा झेडचा रेशो आलेला आहे. म्हणून सो न्यू रेशो इज ₹8/12/5 8/12/5 हा न्यू रेशो आलेला आहे. त्याच्यापुढे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू कॅपिटल. आता न्यू कॅपिटल आपण काढणार आहोत. इफ झेड कॅपिटल शेअर इज ₹50,000 देन दी टोटल कॅपिटल ऑफ दी फर्म हॅज टू बी 50,000 गुणुले. आता या ठिकाणी 1/5 आणले ह्यानं 1/5 आणलं आहे झेडनं, तर किती आणलं आहे 50,000, म्हणून त्याचं कॅपिटल घ्यायचं 50,000 गुणवले. आता उलट मांडणी करायचं 5/1 घ्यायचं, म्हणून बरोबर 5 5 25 म्हणजे किती टोटल झालं. टोटल फर्मचं कॅपिटल आहे 2,50,000 बरोबर. आता त्याच्यावरून ह्या दोघांचं कॅपिटल आपण काढणार आहोत. 50,000 झेडचं कॅपिटल आहे हे आपल्याला माहीत पडलेलं आहे. त्याच्यावरूनच आता या दोघांचं काढायचं आहे आपल्याला. तर टोटल फर्मचं कॅपिटल किती आहे 2,50,000, म्हणजे ह्या दोघांचे मिळून किती असणार आहे 2 लाख. म्हणून एक शेअर शुड बी 2,50,000 गुणले त्याचा रेशो किती आहे 8/25 बरोबर. 25 1 25 25 1 25 10,000 गुणले 8 बरोबर किती 80,000. वाय शेअर शुड बी ₹2,50,000 गुणले 12/25 25 1 25 25 1 25. आता 10,000 गुणले 12 केलं तर किती झालं 1,20,000 बरोबर. तर एक्सचं कॅपिटल 80,000
आणि वायचं कॅपिटल 1,20,000. या दोघांची बेरीज किती झाली 2 लाख. आणि हे वरचं 50,000 हे झेडचं आहे. बरोबर. अशा प्रकारे आपलं 2,50,000 कॅपिटल टॅली झालेलं आहे. आता पुढे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमधलं दुसरं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. कॅपिटल्स ऑफ दी न्यू पार्टनर्स मे बी डिटरमाइंड ऑन दी बेसिस ऑफ दी टोटल कॅपिटल ऑफ दी ओल्ड पार्टनर्स. बरोबर. टोटल कॅपिटल ओल्ड पार्टनर्सचं आपल्याला या ठिकाणी दिलं असेल तर सांगितलेलं आहे बघा. इन दिस केस न्यू पार्टनर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग हिज शेअर ऑफ कॅपिटल इज proportion to total capital of old partners. It is calculated as follows. बरोबर. आता आपल्याला ओल्ड पार्टनरचं कॅपिटल दिलं असेल तर न्यू पार्टनरचं कॅपिटल कसं काढायचं आहे याची चर्चा आपण या एक्झाम्पलमध्ये करणार आहोत. आफ्टर मेकिंग ऑल ॲडजस्टमेंट्स आर रिगार्ड्स गुडविल रिझर्व्स, अक्युमुलेटेड प्रॉफिट्स ऑर लॉस, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट्स ऑर लॉस, the capital of P and Q are rupees 60,000 and 48,000. Pचं कॅपिटल 60,000 आणि Qचं कॅपिटल 48,000. हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि ओल्ड पार्टनरचं कॅपिटल आपल्याला दिलं असेल तर न्यू पार्टनरचं कॅपिटल कसं काढायचं. दी प्रॉफिट्स अँड लॉसेस आर शेअर्ड बाय P and Q इन द रेशो ऑफ 3:2. यांचा रेशो कसा आहे 3:2. ओल्ड पार्टनरचा रेशो आहे. Respectively, R is admitted and is to be given 1/4 share of profits. म्हणजे R जो आपल्या बिझनेसमध्ये येणार आहे, फर्ममध्ये येणार आहे, 1/4 शेअर ऑफ कॅपिटल घेऊन येणार आहे. बरोबर. He has to bring his capital representing his share which is explained as under. आता खालीलप्रमाणे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. आर गेट्स 1/4 शेअर. सो 1/4 म्हणजे 4मधला 1 भाग आरचा आहे. आर हा न्यू पार्टनर्स आहे. बरोबर. 1/4 म्हणजे 4मधला 1 भाग कोणाचा आहे आरचा. म्हणजे शिल्लक किती राहिले 3/4. बरोबर. सो 3/4 शेअर इज लेफ्ट फॉर P and Q. P and Qचं किती असणार आहे मग 3/4. बरोबर. देअरफॉर द कंबाइंड कॅपिटल ऑफ P and Q इज रुपीज 1,08,000. 1,08,000. यांचं कंबाइंड कॅपिटल किती आहे 1,08,000. 60,000 प्लस 48,000 यांची बेरीज 1,08,000 येते. रिप्रेझेंट्स 3/4 शेअर. दस टोटल कॅपिटल शुड बी रुपीज 1,08,000 मल्टिपल बाय 4 डिवायडेड बाय 3. बरोबर. 1,44,000. बरोबर. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं काढलं यांनी तर आता 3/4 आहे. 3/4 कोणाचं आहे रिमेनिंग पार्टनरचं ओल्ड पार्टनरचं. म्हणून या ठिकाणी फक्त उलट मांडणी करायची 4/3 करायचं म्हणजे टोटल कॅपिटल आपलं मिळतं. मग 1,08,000 या ओल्ड पार्टनरचं आहे म्हणून आता आपल्याला टोटल कॅपिटल काढायचं आहे. म्हणून 1,08,000 गुणिले 4/3 केलं तर बरोबर 1,44,000 टोटल कॅपिटल आपल्याला मिळालेलं आहे ऑल फर्मचं. बरोबर. म्हणजे तिन्ही पार्टनरचं मिळून. म्हणून देअरफॉर आर शुड ब्रिंग रुपीज 36,000 म्हणजे 1,44,000मधून बरोबर 1,44,000मधून 1,08,000 जर मायनस केले ओल्ड पार्टनरचे तर आपल्याला किती उरतात 36,000 हे आरचे आहेत. तर ते कसे काढायचे म्हणून 1,44,000 गुणिले 1/4 जर केलं तर 36,000 हे आरचं कॅपिटल आपल्याला मिळते. बरोबर. म्हणजे ओल्ड पार्टनरचं जर कॅपिटल आपल्याला दिलं असेल तर न्यू पार्टनरचं कॅपिटल कसं काढायचं हे देखील आपण बघितलेलं आहे. आणि मगाशी आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये न्यू पार्टनर झेडचं कॅपिटल 50,000 दिलं होतं. त्यावेळेला आपण ऑल फर्मचं देखील कॅपिटल 2,50,000 काढलेलं होतं. बरोबर. म्हणजे न्यू पार्टनरचं दिलं तर ओल्ड पार्टनरचं देखील आपण कॅपिटल काढलं होतं. आता हे एक्झाम्पलमध्ये आपल्याला ओल्ड पार्टनरचं कॅपिटल दिलेलं आहे, आपण न्यू पार्टनरचं कॅपिटल काढलेलं आहे. अशा प्रकारे हे देखील आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. Proportionate capitals of the partners are recorded in capital accounts. The difference is
adjusted normally through cash or bank cash oblique bank oblique current oblique loan account. Difference between the actual capital and proportionate capital can be shown by passing following entries. आपल्याला खालील प्रकारच्या एंट्र्या कराव्या लागतात. अँड एंट्री फॉर सरप्लस कॅपिटल. आता सरप्लस कॅपिटल जर आपलं ते एक असेल तर एंट्री काय करायची, तर कन्सर्नड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक ऑब्लिक करंट अकाउंट. बरोबर. दुसरी अँड एंट्री फॉर डेपिसिट कॅपिटल. डेपिसिट प्रकारचं जर कॅपिटल असेल तर कॅश ऑर बँक ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू कन्सर्नड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही देखील एंट्रीज पाहिल्या आहेत. आजच्या तासात आपण रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज त्याचं मिनिंग पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज 6 पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे देखील पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ अक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस हे देखील पाहिलेलं आहे. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स याच्यामध्ये 1 नंबर एक्झाम्पल देखील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये न्यू कॅपिटल आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं देखील एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी न्यू पार्टनरचं कॅपिटल दिलं असेल तर ओल्ड पार्टनरचं कॅपिटल कसं काढायचं हे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण ओल्ड पार्टनरचं कॅपिटल दिलं असेल तर न्यू पार्टनरचं कॅपिटल कसं काढायचं हे देखील आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.